शिक्षक आपल्या आयुष्यामध्ये शेकडो विद्यार्थी घडवतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याच्या, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चांगला शिक्षक असणं खूप गरजेचं असतं असं म्हटलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत आणि अशाच पद्धतीची एक धक्कादायक घटना बारामतीमधून सुद्धा समोर आली आहे. बारामतीमधल्या एका महाविद्यालयामधल्या प्राध्यापकानं त्यांच्याच विद्यार्थिनीला अश्लील मेसेज केले. या मेसेजला रिप्लाय न दिल्यास तुझे इंटरनलचे मार्क कापू अशा पद्धतीची धमकी सुद्धा दिली. आणि या सगळ्याच्या नंतर आता या शिक्षकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि खुद्द उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घातलंय. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. ही घटना बारामतीच्या माळेगाव परिसरामध्ये असलेल्या एका कॉलेजमध्ये घडलेली आहे. या कॉलेजमध्ये नितीन शंकर तावरे नावाचे 42 वर्षीय शिक्षक आहेत. या शिक्षकानं आपल्याच इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थिनीला गेल्या काही दिवसांपूर्वी मेसेज केला होता. ही विद्यार्थिनी जी आहे ही डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकतीये, म्हणजे फर्स्ट इयरला आहे. अंदाजे वय वर्ष 20-21 ते 22च्या मधली ही विद्यार्थिनी आहे. याच विद्यार्थिनीला हा शिक्षक गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच 22 जानेवारी पासून ते 12 फेब्रुवारीच्या दरम्यानची ही सगळी घटना आहे. तेव्हापासून हा शिक्षक जो आहे तो या विद्यार्थिनीला अश्लील मेसेजेस करायचा. जेव्हा ही विद्यार्थिनी या मेसेजला रिप्लाय देत नव्हती तर तिला इंटरनलचे तुझे जे 30 मार्क माझ्या हातामध्ये आहेत ते मी मार्क कापेन, तुला नापास करेन, अशा पद्धतीच्या धमक्या तिला दिल्या जात होत्या. या सगळ्याच्याच बरोबर आता जेव्हा व्हॅलेंटाईन वीक सुरू होता, या व्हॅलेंटाईन वीकच्या मध्ये तिला गुलाब देणं असेल, टेडी बिअर देणं असेल किंवा मग चॉकलेट्स देणं असेल, हे सगळं सुद्धा या शिक्षकाकडून सुरू होतं. इतकं कमी की काय म्हणून भर वर्गामध्ये वर्ग सुरू असताना सुद्धा या विद्यार्थिनीकडे पाहून सूचक अशा पद्धतीची काही विधानं करणं, वक्तव्य करणं, तिला टॉन्टिंग करणं, तिला कळेल अशा पद्धतीने काही गोष्टी बोलणं. या सगळ्याच्या नंतर जर या विद्यार्थिनीने कुठल्याही पद्धतीने प्रतिसाद दिला नाही तर चार चौघामध्ये वर्गात तिचा अपमान करणं, इथपर्यंत हे सगळं गेलेलं होतं. त्यानंतरच्या काळात तर या शिक्षकानं भर वर्गामध्येच या विद्यार्थिनीला शिकवण्याच्या बहाण्याने किंवा काही बोलण्याच्या बहाण्याने तिला अश्लील पद्धतीने, आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता. आणि या सगळ्याच्या नंतर खरं तर ही विद्यार्थिनी प्रचंड मानसिक तणावामध्ये आलेली होती. या सगळ्याच्या नंतर जवळपास 20-22 दिवस हे सगळं सुरू होतं आणि त्यानंतर मात्र तिने प्रचंड हिंमत दाखवत तिच्या कुटुंबियांना या सगळ्या विषयीची माहिती दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी माळेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. हा जो गुन्हा आहे तो स्वतः या कॉलेजचे जे प्राचार्य आहेत, प्रिन्सिपल आहेत, त्यांच्याकडून दाखल करण्यात आलेला आहे. ते स्वतः या प्रकरणामध्ये फिर्यादी झालेले आहेत आणि आपण कोणत्याही पद्धतीने अशा पद्धतीच्या शिक्षकाला पाठीशी घालणार नाही आणि विद्यार्थिनींना या प्रकरणामध्ये न्याय मिळेल अशा पद्धतीची भूमिका, कौतुकास्पद भूमिका खरं तर त्यांनी घेतलेली आहे. मात्र या प्रकरणामध्ये या विद्यार्थिनीचे जे पालक आहेत त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सुद्धा भेट घेतली आहे. सुनेत्रा पवारांनी सुद्धा स्वतः लक्ष घालत या प्रकरणामध्ये कठोरातील कठोर शिक्षा या आरोपीला झाली पाहिजे अशा अनुषंगानं गुन्हे दाखल करा आणि संपूर्ण तपास करा अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा दिल्यात. त्यामुळे आता या प्रकरणात पोक्सो अंतर्गत आणि इतर काही कलमांअंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल झालाय. हा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर या शिक्षकावरती कशा पद्धतीनं नेमकं ही सगळी प्रक्रिया होणार आहे तपासाची, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर या शिक्षकाकडून आणखी काही विद्यार्थिनींच्या बरोबर असं काही केलं जात नव्हतं ना, या सगळ्याचा सुद्धा तपास केला जाणार आहे. त्यामुळे आता शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेला कुठेतरी न्याय मिळणार आहे असं म्हणावं लागेल. कारण या प्रकरणामध्ये माळेगाव पोलीस जे आहेत ते अगदी ऍक्टिव्हली या सगळ्याचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.